नमस्कार, मी चेतना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, वाजलेले आहेत रात्रीचा 1 आणि मी आलेले आहे नानापेठ येथे आपल्या माऊलींच्या दर्शनाला. तुकाराम महाराजांच्या आणि आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दर्शनाला मी आलेले आहे नानापेठ येथे. तर बघा, तुम्ही पण सगळ्यांनी माझ्याबरोबर दर्शन करा आणि मला सांगा व्हिडिओ कसा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही बघा आता चाललोय ट्रिपल आणि पालखीला आम्ही चाललेलो आहोत माऊलींच्या दर्शनाला. कारण आम्हाला कालपासून वेळ मिळाला नव्हता, म्हणून आम्ही आता रात्रीचे वाजले आहेत. किती वाजले? 12 ना, 12:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालोय नानापेठेमध्ये सिंहगड रोडवरून. म्हणजे आम्ही सिंहगड रोडला मी आली आहे भावाकडे, तर तिथून मी चाललेले आहे नानापेठेत माऊलींच्या दर्शनाला. आता बघूया तिथं दर्शन होतंय का आपलं, किती लाईन आहे ती पण बघूया. बघा बाहेरचा, मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने पण दाखवते. आणि बघा, आता आम्ही चाललेलो आहोत भवानी पेठेमध्ये. इथे तुम्हाला ट्रक दिसत असतील. हे ट्रकमध्ये सगळ्या म्हणजे ह्या दिंड्या आहेत. भरपूर साऱ्या दिंड्या, वेगळ्या वेगळ्या गावांवरून आलेल्या दिंड्या ह्या इथे स्थायिक होत्या. आणि समोर बघा, ही पण पालखीच आहे, पण ही कुणाची होती ती मला नाही समजलं, कारण तिथे लिहिलेलं काहीच नव्हतं. आम्ही आत्ता आहोत कस्तुरी चौकामध्ये. आता कस्तुरी चौकातून आम्ही चाललेलो आहोत भवानी पेठेमध्ये. तर बघा, आम्ही इथे आलो आहोत भवानी पेठेमध्ये. आणि बघा किती सुंदर असं दृश्य आहे. विठुराया आपल्या प्रेमळ भक्ताच्या भेटीला किती आतुर आहे ते अशा चित्रामधून दाखवलेलं आहे. तर बघा, आम्ही भवानी पेठेच्या इथे बाहेर गाडी लावून आतमध्ये चाललो होतो. पोलिसांचा बंदोबस्त बघा, दोन्ही साईडला बॅरिगेड्स आहेत. ही भवानी पेठेची एंट्रन्स आहे, जिथे आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचं जे प्रवेशद्वार असं म्हणतो आपण, तिथे आम्ही चाललो आहोत. तिथेच पालखी असते माऊलींची. तर इथे आम्ही गंध काढलं होतं बघा, मी सुद्धा काढत होते. आता माऊलींच्या दर्शनाला आलो आहे, पालखीला आलो आहे म्हटल्यावर आपल्याला गंध आपला काढलाच पाहिजे. आणि हे काय आहे तर हे आहेत आपले सगळे वारकरी. बघा किती, म्हणजे बघा ना, कुठेही झोपत होते ते बघत नव्हते. बाहेर रस्त्यावर कचरा आहे, रोडवरती ओलं आहे, काय आहे, कुठेही बिचारे झोपले होते. आणि इतकं बघून वाईट वाटलं होतं मला त्यांच्याकडे. म्हणजे असं खूप वाईट वाटलं होतं की पण आपण काहीच करू शकत नाही ना. हे पूर्वापर अशी परंपरा चालू आहे आणि ती अशीच राहणार पण. तर बघा, आता आम्ही चाललेलो आहोत नानापेठेच्या दिशेने. इथून बघा एवढी गर्दी होती, वाजले होते बरोबर 1. आणि इथे बघा, आम्ही नानापेठेच्या ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जिथे काय म्हणतो निवास असतो 2 दिवस, तिथे आम्ही त्या प्रवेशद्वाराजवळ इथे मी आले होते. आणि इतका सुंदर सजावट, खूप सुंदर सजावट अशी केली होती बघा. विठुरायाचं दर्शन आपल्याला इथे झालेलं आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रवेशद्वार असं इथे नाव आहे बघा. तर हे आहे नानापेठेमध्ये. इथूनच पुढे आपल्याला मंदिरामध्ये जाण्यासाठी प्रवेश आहे. पण त्याच्या आधी लाईन एवढी मोठी होती. इथे बघा, मी तुम्हाला दाखवत होते. इथे ना मला वाटलं तर चहा आहे, तर आम्हाला चहा प्यायचा होता. पण मला वाटलं चहा आहे, पण तिथे होती खीर, आपली ह्याची तांदळाची खीर होती, ड्रायफ्रूट्स आणि विलायची घालून केलेली, खूप सुंदर होती. आणि इथे बघा लाईन दाखवत होते मी. ही आहे पहिली लाईन आणि इथे मी उभी आहे, ही दुसरी लाईन आहे आणि ही आहे तिसरी लाईन. तो खूप मोठी अशी लाईन होती. आम्हाला बरोबर 3 तास आम्हाला लाईनीमध्ये उभे
आम्ही होतो तेव्हा कुठे आमचा 3 वाजता बरोबर आमचा नंबर आलेला होता. आणि हे बघा, ही आहे तांदळाची खीर. ही आम्ही पिली होती सगळ्या तिघांनी पण. मस्त होती, वेगळीच बनवली होती त्यांनी ड्रायफ्रूट्स वगैरे घालून. आणि बघा आता इथून आम्ही पुढे लाईनीला लागलो होतो, पण म्हटलं आता काय करायचं एवढा वेळ उभं राहून, म्हणून आम्ही जस्ट एक इथे जे स्टॉल होते शेजारी त्याच्यामध्ये आम्ही बघत होतो काय नाही. घेतलं तर काही नाही, पण एक जस्ट टाईमपास म्हणून आम्ही इथे म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. म्हणजे अक्षरशः जत्रेचं असं रूप आलं होतं आणि खूप मस्त वाटत होतं, इतकं प्रसन्न वाटत होतं. सगळे वारकरी बिचारे 3-3:30च्या दरम्यान उठून. आणि हे बघा, ही जी येलो साडीची जी स्त्री दिसते ना, हिच्या मांडीवर फक्त 5 ते 6 महिन्यांचं बाळ होतं आणि ती त्या एवढ्याशा बाळाला घेऊन ती माऊलींच्या दर्शनाला आली होती. बघा, तब्बल 3 वर्षांनी आपल्याला माऊलींच्या दर्शनाची म्हणजे म्हणतो ना आपण, एक हे मिळालं आहे, पर्वणी म्हणतात तशी. आणि आपण ती कशी सोडायची, बहुतेक ह्याचा विचार करूनच ती आली असणार दर्शनाला माऊलींच्या. इथे बघा दिंड्या निघत होत्या, म्हणजे माऊलींची पालखी अजून निघाली पण नव्हती, पण इथे दिंड्या आधीच सासवडच्या दिशेने म्हणजे हडपसरच्या दिशेने निघत होत्या. आणि इथे बघा आम्ही लाईनीमध्ये उभे होतो. आणि हे जे मी दाखवते ना, हे अगदी प्रवेशद्वार आहे माऊलींचं. त्याच्या एक्झॅक्टली खालीच आम्ही उभे होतो त्या प्रवेशद्वाराच्या. आणि तिथून पुढे बघा किती सुंदर अशी सजावट केली होती, लायटिंग केली होती, मांडव घातला होता. आणि रांगोळी तर तुम्ही बघा, इथे बघा तुम्हाला दिसत असतील लेडीज पोलीस आहेत ह्या सगळ्या, तसेच जेंट्स पोलीस पण तुम्ही बघितले असतील. आणि ही जी रांगोळी आहे ना, ही बहुतेक म्हणजे ना पोलिसांना समर्पित अशी काढलेली होती, की पोलिसांचा ह्या पालखीमध्ये किती मोठा सिंहाचा वाटा असतो त्यांच्या म्हणजे त्यांच्या ह्याचा संरक्षणाच्या दृष्टीने आपण म्हणतो. खूप त्यांचं मोठं असं ते कर्तव्य त्यांचं बजावत असतात. आणि खरंच मला खूप मस्त वाटलं. इतके छान चोख बंदोबस्त होता, प्रत्येकजण व्यवस्थित म्हणजे आपलं काम करत होते. आणि बघा किती सुंदर रांगोळी आहे, तुम्हाला दिसत असेल. ही रांगोळी मंदिराचं जिथपर्यंत प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत काढलेली होती. तुम्हाला पुढे दाखवेलच. बघा इथून खालपर्यंत अशी रांगोळी होती. आणि आता आम्ही चाललेलो आहोत माऊलींच्या दर्शनाला. तर तुम्ही पण दर्शन करा. खूप गर्दी होती, भयंकर गर्दी, म्हणजे खूपच गर्दी होती. आणि चेंगराचेंगरी पण झाली, पण तरी पण छान झालं दर्शन आमचं. आम्हाला हात लावायला मिळाला. हे बघा आपले तुकाराम महाराज मंदिराच्या स्टार्टिंगला. हे बघा, ही आहे पालखी. आणि सॉरी मला आधीची क्लिप मिळाली नाही, तर ही बघा मी हातामध्ये फूल घेऊन खूप आतुर झाले होते. बघा ही आहे आपल्या माऊलींची पालखी. तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. खूप सुंदर असं दर्शन झालं बघा. आणि खूप गर्दी होती इथे, त्यामुळे थोडी धक्काबुक्की पण झाली. जास्त वेळ तिथे थांबून देत नव्हते, कारण आमचं दर्शन हे वाजले होते आता 3 आणि बरोबर 3:30 वाजता माऊलींचं दर्शन बंद करणार होते. त्यामुळं शेवटी खूप जरा धक्काबुक्की झाली, चेंगराचेंगरी झाली. आणि आम्ही आता बाहेर येत होतो मंदिराच्या. बघा तर इथे आपले तुकाराम महाराज वगैरे सगळ्यांचे फोटो म्हणजे मूर्त्या होत्या. आणि इथे आपले सगळे देव होते, गुरुदत्त, महादेव. आणि इथून आम्ही आता बाहेर चाललो होतो बघा मंदिराच्या बाहेर. आणि आता आम्ही चाललो होतो तुकाराम महाराजांच्या दर्शनाला. तर इथे बघा, इथे सुद्धा वारकरी आहेत. आणि ही आहे पालखी आपल्या माऊलींची. ह्या पालखीमध्येच म्हणजे ह्या रथामध्ये ती पालखी ठेवणार आहेत. आणि मग तिथून पुढे हा रथ आपला पंढरीच्या दिशेने तो म्हणजे मार्गस्थ होणार आहे तो. आणि बघा किती सुंदर सजवला होता. अजून त्यांची सजावट पूर्ण झालेली नव्हती, कारण अजून अर्धा तास त्यांच्याकडे होता. तोपर्यंत ते अगदी कसोटी त्यांची लागली होती. बघा प्रत्येकजण काही ना काही तिथे सजावट करत होता. बघा तुम्ही किती छान सगळेजण त्यांचं काम करतायत. आणि आम्ही ह्या रथाचा पण ह्या पालखीचं पण आम्ही दर्शन घेतलं. खूपच मस्त. बघा किती सुंदर पालखी आहे आतमधून पण. आणि ह्या रथाची जी बैलजोडी असते ना, ती आम्ही बघत होतो, पण ती कुठे दिसली नाही आम्हाला. बघा किती छान आहे. हे बघा, मी सुद्धा इथे पालखीचं ह्या रथाचं दर्शन घेतलं आहे. इथे रांगोळी बघा किती सुंदर आहे.
हे बघा, ही आहे आपली रांगोळी. बघा इतकी सुरेख काढली होती ना. हे बघा, इथून तुम्हाला अगदी बरोबर दिसेल. आता आम्ही चाललो होतो तुकाराम महाराजांच्या पालखीपाशी. ती पालखी आहे ह्याच्या बरोबर मागच्या साईडला, तिथून थोडंसं एक चौकाचं अंतर असेल. हे बघा, ही आहे ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रवेशद्वार. बघा किती छान दिसते. फायनली आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि इतकं भारी दर्शन झालं, बापरे. म्हणजे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं एकदम पालखीच्या खालून एवढं जवळून असं दर्शन घेतलंय ना. तू घेतलं होतं आधी? नाही. तू? नाही. बघा, आम्ही विश्रांतवाडीत आम्ही राहतो, पण आम्ही आलेलो आहोत पालखीचं दर्शन घ्यायला नानापेठेत. ॲक्च्युली आम्ही ठरवलं होतं की ह्या वर्षी 4 पावलं का होईना पालखीबरोबर म्हणजे वारी करायची, पण ते पॉसिबल नाही झालं काही कारणाने. पण ठीक आहे, नेक्स्ट इयर आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त पुढं जाण्याचा. आणि बघा इथून दिंड्या चाललेल्या आहेत, मागे दिसत असेल तुम्हाला. आणि बरोबर आत्ता वाजलेले आहेत 3:30 आणि आमचं दर्शन झालेलं आहे 3 वाजता. डॉट 3 वाजता आमचं दर्शन माऊलींच्या पादुकांना हात लावून आणि बघून आमचं दर्शन झालेलं आहे. इतकं सुंदर वाटलं, तुम्हाला काय सांगू, खूपच छान. आणि नव्हतं की असं भारी दर्शन होईल, पण बघा तुम्हाला दिसत असेल इथे वारकरी कुठेही झोपतात आणि खूप म्हणजे वाईट वाटतंय की असं. म्हणजे बरोबर आहे, खूप जणांची सोय नाही होऊ शकत ना वारीमध्ये, त्याच्यामुळं ते कसेही झोपतात, कुठेही झोपतात. छान वाटलं दर्शन करून, एकच नंबर वाटलं मला, खूप भारी वाटलं. म्हणजे मी बस नाही सांगू शकत. आम्ही अख्खी रात्र जागलेलो आहोत माऊलींच्या दर्शनाला यायचं म्हणून. तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यामध्ये डोळे. आणि आता खूप झोप येत आहे. आता बघू घरी जाऊन झोपायचंच आहे, पण इतकं मस्त वाटत आहे ना, असं वाटतंय की खरंच आपण पालखीलाच म्हणजे आलेलो आहोत. तू दरवर्षी येते वारीला दर्शनाला माऊलींच्या? हो. कुठे राहता तुम्ही? हो का? मी विश्रांतवाडीमध्ये राहते, पण आमची ह्यावर्षी चुकली म्हणून आम्ही इथे आलो. हां चालेल, ओके, बाय. तर बघा, आता आपण आहोत तुकाराम महाराजांच्या प्रवेशद्वारापाशी. इथे विठ्ठलाचं मंदिर आहे, एक निवडुंगा विठ्ठल देवस्थान. तिथे दरवर्षी तुकाराम महाराजांची पालखी इथे असते. आणि जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता दरवर्षी इथे. तर इथे पण बघा सेम तसंच होतं. इतकी सुंदर अशी रांगोळी काढली होती बघा, खूप वेगळ्या प्रकारची इथे रांगोळी काढली होती. आणि इथून पण आम्ही गर्दी इथे जास्त नव्हती, पण हे बघा, हे इथे दिसत आहे निवडुंगा विठोबा देवस्थान. हे पण भवानी पेठेमध्येच आहे, खूप जुनं मंदिर आहे हे सुद्धा बघा. त्यानिमित्ताने हे मंदिर पण तुम्ही बघताल, खूप छान आहे बघा. तर आम्ही इथून आहे ना ह्या 2 बांबूंच्या मधून बघा आम्ही पळत, कारण मंदिर बंद होणार होतं, कारण त्यांची तयारी चालू होती. फक्त 15 मिनटं राहिले होते पालखी हलवायला, म्हणून आम्हाला दर्शनासाठी आम्ही पटकन आतमध्ये घुसलो मंदिरामध्ये. बघा आता आम्ही मंदिरामध्ये आलो इथे, आणि इतकी सुंदर असं वातावरण होतं ना. मंदिर अतिशय सुंदर बघा सजवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण फुलांनी, लाईटीनी खूप छान असं मंदिर सजवलं आहे. आणि इथे आपले सगळे वैष्णव बंधू इथे आहेत. आपल्या विठुरायाच्या माऊलींच्या पूर्ण तयारीत ते सहभागी झाले होते बघा. खूप मस्त आहे बघा. ही जी दिसते ना सिंहाचं तोंड इथे, तर ही आहे पालखी. तुम्ही पण दर्शन घ्या. आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन इतकं भारी झालं ना, म्हणजे तिथे कुठलीही धक्काबुक्की नव्हती, चेंगराचेंगरी नव्हती. आणि मस्त तुम्ही कितीही वेळ तिथे डोकं टेकवून हात लावून माऊलींच्या पादुकांना तुम्ही दर्शन घेऊ शकत होतात. आणि बघा इथे आता आम्ही पण लाईनीमध्ये उभे आहोत. हे बघा, मी पण इथे हात लावून पालखीला हात लावून दर्शन घेतलेलं आहे. आणि बघा लोक किती निवांत छानपैकी दर्शन घेत आहे. आत्ता वाजले होते बरोबर मला वाटतं 3:15, 3:30 हा वेळ होती ही. आणि बघा तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. मी खास तुमच्यासाठी पूर्ण मोबाईल घेऊन आपला हा व्हिडिओ शूट करत आहे. तर मनोभावे तुम्ही पण बघा माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्या, तुकाराम माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्या. बघा किती सुंदर आहे. असं दर्शन मी माझ्या आयुष्यात प्रथमच घेतलं आणि इतकं भारी वाटत होतं
हे बघा आता मी आलेले आहे मंदिराच्या थोडंसं साईडला आणि इकडे बघा लोक कशी इतकी श्रद्धेने इतकी म्हणतात ना खूप त्यांच्या मनामध्ये आपण म्हणतो ना खूप अशी श्रद्धा अशी दाटलेली असते बघा. आणि 3 वर्षानंतर माऊली आपल्या भेटीला आले आहेत, मग आपण तर त्यांना भेटायला जायलाच पाहिजे की नाही. म्हणून बघा एकच झुंबड उडाली होती प्रत्येक ठिकाणी माऊलींची, म्हणजे आपल्या वारकरी माऊलींची. हे बघा मी इथे मंदिरातला परिसर तुम्हाला दाखवत होते आणि इथे आपले भजनवाली एक टीम होती, त्यांचं एक हे होतं मंडळ. इथे बघा त्यांचं भजन चालू होतं बघा आता. तर बघा इथे मस्तपैकी यांचा भजनाचा कार्यक्रम सुरू होता आणि काही जण नाचत होते, काही जण गात होते. मस्तपैकी टाळ चिपळ्यांचा आवाज होता आणि खूप छान वाटत होतं बघा इथं. आता इथून आम्ही निघालो होतो बाहेर आपल्या तुकाराम महाराजांची जिथे पालखी म्हणजे जिथे रथ असणार आहे तिथे आम्ही जाणार होतो. तर बघा वारकरी बघा कसे कोणी सॅक घेऊन, कोणी त्यांच्या बॅगा घेऊन, प्रत्येकाला दर्शनाची खूप ओढ लागलेली आहे. हे बघा इथे पालखी लगेच बघा आमचं दर्शन झालं आणि त्यांनी पालखी पूर्ण रिकामी केलेली आहे बाहेर नेण्यासाठी. त्यांची पूर्ण लगबग चालू होती बघा, प्रत्येकाला दर्शनाची पण लगबग होती. आणि हे जे इथे दिसत आहेत कार्यकर्ते ह्यांना पालखीला बाहेर न्यायचं होतं, तिकडे त्यांना पूर्ण त्यांची सोय व्यवस्थित महाराजांची तिथे पालखीमध्ये रथामध्ये करायची होती. हे बघा इथे किती सुंदर मस्तपैकी त्यांच्यातच मग्न आहेत हे वारकरी बघा. तर इथून आम्ही बाहेर निघालो होतो. तर तुम्हाला फक्त इथे मी एक म्हणजे मूर्त्या दाखवत होते मंदिरातल्या. खूप छान अशा मूर्त्या होत्या तिथे आपल्या तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या. आणि ज्ञानेश्वर माऊली जेव्हा चांगदेव महाराजांच्या दर्शनाला गेले होते तेव्हा त्यांनी भिंतीवरनं ते गेले होते, भिंत त्यांनी चालवली होती. तिथे एक छोटंसं तिथं चित्ररूपामध्ये ती गोष्ट आहे, म्हणून ती गोष्ट पण तुम्ही बघून घ्या, खूप सुंदर आहे बघा. हे आहेत आपले तुकाराम महाराज बघा, किती सुंदर अशी मूर्ती आहे. चांदीमध्ये त्यांनी मूर्तीला हे केलेलं आहे, बनवलेली आहे. आणि बघा इथे आहे ती गोष्ट मी जी तुम्हाला म्हणाले ना, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली ती ही गोष्ट आहे. इथे आहेत आपल्या मुक्ताबाई, सोपानदेव आणि निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज असे 4 बहीण भावंड आपल्या चांगदेव महाराजांच्या दर्शनाला जेव्हा गेले तेव्हा चांगदेव महाराज वाघावरनं खाली उतरून त्यांनी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना नतमस्तक होऊन त्यांनी नमस्कार केला होता. बघा इथेच किती सुंदर असं चित्ररूपामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. खूपच मस्त वाटत होतं बरं का मंदिरामध्ये, खूप भारी. आणि मंदिर इतकं सुंदर सजवलं होतं ना बघा तुम्ही, फुलांची आरस तर काही विचारूच नका, सुगंध इतका दरवळत होता. आणि हे आहेत आपले ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरी लिहिताना बघा किती सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही कधी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की या मंदिरामध्ये, तुम्हाला बघण्यासारखं खूप आहे या मंदिरामध्ये. हे बघा हे आहेत आपले तुकाराम महाराज. आणि इथून आम्ही निघालो आहोत बाहेर. तर बघा हे आहे प्रवेशद्वार, किती भव्य आहे बघू शकता तुम्ही. असं दोन्ही साईडने आहेत, पलीकडे पण आहे. आणि हा आहे बाहेरचा म्हणजे बाहेरून असं दिसतं मंदिर, श्री निवडुंगा विठोबा देवस्थान. तुम्हाला जर मंदिर बघण्याची इच्छा असेल तर नक्की या तुम्ही इथे, खूप मस्त मंदिर आहे. आणि आता आम्ही आहोत
मंदिराच्या समोरच थोड्या अंतरावर बघा रांगोळी पण बघा किती छान, खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती. आणि ही आहे आपल्या तुकाराम महाराजांची पालखी. बघा किती सुरेख अशी सजवली होती. इथे पण आम्ही खूप छान दर्शन घेतलं, कारण असं पालखीचं पण दर्शन आणि रथाचं पण दर्शन खूपच दुर्मिळ योग असा म्हणावं लागेल. मी तर माझ्या उभ्या आयुष्यामध्ये माऊलींच्या पादुकांचं दर्शन आणि परत वरती रथाचं दर्शन आणि तुकाराम महाराजांच्याही पादुकांचं दर्शन आणि परत रथाचं दर्शन असं पहिल्यांदा मी अनुभवलं आणि मी घेतलं. आणि खरंच मी म्हणजे स्वतःला खूप भाग्यवान समजते मी ह्यासाठी. खरंच खूप छान वाटत होतं बघा. आता मी आपल्या तुकाराम महाराजांच्या पालखीपाशी, ही आहे तुकाराम महाराजांची पालखी. इतक्या जवळून बघा दर्शन होतं आहे बघा. आणि मस्तपैकी खूप सुंदर अशी सजवली बघा. बघा मी तुम्हाला आपल्या तुकाराम मारुतींचं सुद्धा पालखीचं दर्शन आणि पादुकांचं दर्शन मी तुम्हाला दाखवलेलं आहे, म्हणजे करवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा नमस्कार करा नक्की, माऊलींचं दर्शन घ्या, पादुकांचं आणि तुकाराम महाराजांचं आणि माऊलींचं पण आपल्या. तर आता वाजलेले आहेत मला वाटतं 4 पावणे 4 झाले असतील बहुतेक. तर आता आम्ही घरी चाललेलो आहे. माऊलींचं दर्शन झालेलं आहे आणि आपल्या तुकाराम महाराजांचं पण दर्शन झालेलं आहे. हे आहे निवडुंगा विठोबा देवस्थान मंदिर. इथे दरवर्षी तुकाराम महाराजांची पालखी असते. तर तुम्हाला पण कधी जर नेक्स्ट इयर यायचं असेल तर तुम्ही मध्यरात्रीनंतर तुम्ही या, म्हणजे साधारण 1-2 वाजल्याच्या नंतर तुम्ही या. इथे तुम्हाला दोन्हीही पालखींचं दर्शन खूप छान होईल. बघा माझ्या मागे तुम्हाला दिसते ना मंदिर. आता आम्ही चाललो आहे घरी, कमी जागा आहोत आणि आता झोप आलेली आहे. अक्षरशः अंगावरती आमच्या ना काटे आले होते आणि इतकी गर्दी होती. तुम्ही बघितलंच ना किती गर्दी होती. खूप मस्त वाटत होतं बरं का. पण मी म्हणते खरंच एकदा तरी येऊन आयुष्यामध्ये ना हा अनुभव सर्वांनी घ्यावा. आणि मी तर म्हणजे माझ्या मुलांना घेऊन पुढच्या वर्षी माझे खूप प्रयत्न असणारे, 100% मी प्रयत्न करणार आहे की मी वारीला थोडंसं का होईना जाईल, कुठेतरी अर्ध्या वाटेपर्यंत का होईना मी आपल्या माऊलींबरोबर जाईल आपल्या विठ्ठलाच्या दर्शनाला. आणि बघू कसं काय होतं आहे. पण आत्ताचा अनुभव माझा खूप छान होता. आणि मला नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. म्हणजे व्हिडिओ काढायचं माझ्या अगदी मनीधानी पण नव्हतं, पण मी अचानक आपला काढलेला आहे. म्हटलं चला त्यानिमित्ताने तुम्हालासुद्धा मी दर्शन करवीन माऊलींच्या पादुकांचं. आणि ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी प्लीज दर्शन करा. आणि हो, ह्याच्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल आवडत असेल, माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.